नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आज आपण पुन्हा टेस्ट घेऊन आलेलो आहे. ती टेस्ट कशी सोडवायची हे पाहणार आहोत. तर ही जी टेस्ट आहे ती फेस्टिवल ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया या लेसनवर आधारित आहे. त्यातला फर्स्ट पॅसेज जो आहे त्यावर आधारित आहे, जो पेज नंबर 98 वर आहे. 98 वरील जो पेज आहे त्यावर आधारित हा पेपर आहे. तर सर्वप्रथम कधीही पेपर आपल्यासमोर आल्यानंतर पहिले जो लेसन असतो, जो पॅसेज आलेला आहे त्या पॅसेजवर आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न पाहून घ्यायचे, जेणेकरून त्याने काय होते की प्रश्न काय काय आहेत ते आपल्याला समजतात आणि मग जेव्हा आपण उतारा वाचायला घेतो तेव्हा आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत होते. पहा, एव्हरी फेस्टिवल ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया इज इनकम्प्लीट विदाऊट, म्हणजे प्रत्येक असा कोणता नॉर्थ ईस्ट इंडियामधले प्रत्येक असा कोणता असे फेस्टिवल आहेत की जे इनकम्प्लीट आहे, कशाशिवाय? पीपल ऑफ रिकामी जागा आर ट्रू लवर ऑफ नेचर अँड ब्युटी, हे पाहायचं आहे आपल्याला. त्यानंतर आहे द रिकामी जागा, फेस्टिवल इज सेलिब्रेटेड 3 times ऑफ इयर टू मार्क द स्टेज ऑफ ॲग्रिकल्चर, म्हणजे शेतीच्या महत्त्वाच्या 3 स्टेजेसवर हा सण सेलिब्रेट केला जातो. हा सण कोणता आहे? अरुणाचल प्रदेश फाइंड्स अ मेन्शन इन एन्शियंट लिटरेचर ऑफ द रिकामी जागा अँड महाभारता. महाभारत आणि रिकामी जागा याच्यात अरुणाचल प्रदेशचं मेन्शन केलेलं आहे. तर हे आपल्याला एक शोधायचं आहे. महाभारत बरोबर अजून काय आहे? नंतर आहे ऑन व्हॉट ओकेजन आर द 3 states ऑफ बिहू फेस्टिवल सेलिब्रेटेड, कोणत्या 3 ओकेजनवर बिहू फेस्टिवल हा साजरा केला जातो. त्यानंतर पिक आउट द ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेजमध्ये ॲडजेक्टिव्ह आलेले आहेत. डायव्हर्सिटीचा ॲडजेक्टिव्ह काय असेल? जॉयचा, ट्रॅडिशनचा आणि माउंटेनचा, हे सुद्धा आपण शोधणार आहोत. त्यानंतर द बिहू डान्स इज परफॉर्म बाय बोथ यंग मॅन अँड वुमन, इथे आपल्याला ॲज वेल हे वापरायचं आहे. द बिहू डान्स इज व्हेरी जॉयस वन मेक्स इट एक्सक्लामेटरी, आपल्याला यापासून एक्सक्लामेटरी सेंटेन्स तयार करायचा आहे. विच फेस्टिवल डू यू लाईक मोस्ट, तुम्हाला कोणताच फेस्टिवल जास्त आवडतो आणि व्हाय, आणि का आवडतो? तर ह्या आपली प्रश्नपत्रिका होती. आता आपण एक प्रश्नांचं उत्तर शोधायला घेऊ. 5 फेस्टिवल ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया हा लेसन पाहणार आहोत. तर पहा, लेसन पाहायला सुरुवात करूया. रीड अबाउट हाऊ डिफरंट फेस्टिवल आर सेलिब्रेटेड इन नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स ऑफ इंडिया. आता भारताच्या ईशान्येकडील राज्यात विविध सण कसे साजरे करतात हे आपण या लेसनमध्ये जाणून घेणार आहोत. द नॉर्थ ईस्ट रिजन ऑफ इंडिया कन्सिस्टंट ऑफ 7 states इज ए प्लेस ऑफ डायव्हर्स कल्चर. पहा, भारताच्या ईशान्य भागातील 7 राज्यांमध्ये 7 स्टेट म्हणजे 7 राज्यांमध्ये तुम्हाला बहुविध संस्कृती नांदलेली दिसते. डायव्हर्स म्हणजे काय? ऑफ ग्रेट व्हेरायटी. द डिफरंट कम्युनिटीज अँड ट्राईब्स सेलिब्रेटेड दिअर युनिक फेस्टिवल विथ ग्रेट इंथुझियाझम अँड जॉय. पहा, आता डिफरंट कम्युनिटीज म्हणजे वेगवेगळी जाती, ट्राईब्स म्हणजे जमाती, वेगवेगळे जाती जमातीचे लोक काय करतात? भारतातील ईशान्य भागातील सण उत्साहात आनंदात साजरे करीत असतात. इंथुझियाझम म्हणजे उत्साह, जॉय म्हणजे आनंद. मेनी ऑफ दिअर फेस्टिवल्स आर यूज्ड बेस्ड ऑन ॲग्रिकल्चर अँड नो सेलिब्रेशन इज कम्प्लीट विदाऊट द ट्रेडिशनल म्युझिक अँड डान्स. पहा, मेनी ऑफ देअर फेस्टिवल्स आर बेस्ड ऑन ॲग्रिकल्चर, म्हणजे त्यांचे बरेचसे जे सण आहेत ते शेतीवर आधारित आहेत. पारंपरिक संगीत आणि नृत्याशिवाय इथे कोणताही उत्सव साजरा करता येत नाही भारतातील नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये. पुढे पहा, ब्लेस्ड विथ लुश greenery and the mighty river Brahmaputra, the people of Assam have a lot to celebrate. आता पहा, blessed with lush means काय? रिच. तर समृद्ध हिरवाई आणि अफाट पसरलेल्या ब्रह्मपुत्रा नदी यांचे वरदान लाभलेल्या आसामच्या लोकांकडे साजऱ्या करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. आसाम हॅव अ लॉट ऑफ सेलिब्रेट्स, खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे. सो बिहू इज द चीफ फेस्टिवल ऑफ धिस स्टेट.
आता बिहू हा जो त्यांचा आसाममधील लोकांचा एक महत्त्वाचा सण आहे. कोणता महत्त्वाचा सण आहे? बिहू. इट इज सेलिब्रेटेड बाय पीपल ऑफ ऑल रिलिजियन, कास्ट अँड ट्राईब्स. इट इज सेलिब्रेटेड बाय पीपल ऑफ ऑल रिलिजियन, सर्व धर्मांचे, कास्ट, ट्राईब्स, जाती जमातींचे जे लोक आहेत ते सगळेजण आसाममधील बिहू हा सण साजरा करत असतात. द 3 डिफरंट स्टेट ऑफ बिहू मार्क द बिगिनिंग ऑफ द हार्वेस्टिंग सीझन, completing the completion of sowing and the end of the harvest season. आता पहा, हा जो बिहू आहे हा 3 टप्प्यांमध्ये साजरा केला जातो. द 3 डिफरंट स्टेट ऑफ बिहू. आता 3 सीझन कोणते कोणते आहे? पहिलं म्हणजे हार्वेस्टिंग सीझन, जेव्हा सुगीच्या हंगामाची सुरुवात होते त्याला म्हटलं जाते हार्वेस्टिंग सीझन, तेव्हा हा पहिल्यांदा साजरा केला जातो. त्यानंतर द कम्प्लेशन ऑफ सोईंग, जेव्हा दुसरी पेरणी पूर्ण म्हणजे दुसरा भाग कधी आहे? जेव्हा पेरणी पूर्ण होतो तेव्हा साजरा केला जातो. अँड एंड ऑफ द हार्वेस्ट सीझन, आणि जेव्हा हार्वेस्टिंग होतं तेव्हा सुद्धा हा बिहू सण साजरा केला जातो. बिहू सण कसा साजरा केला जातो? तर 3 पद्धतीने साजरा केला जातो. तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ऑन व्हॉट ओकेजन द 3 स्टेट्स ऑफ बिहू फेस्टिवल आर सेलिब्रेटेड. मग तुम्हाला आन्सर लिहायचा आहे द 3 डिफरंट स्टेट्स ऑफ बिहू मार्क ऑफ द बिगिनिंग ऑफ द हार्वेस्टिंग सीझन, नंतर लिहायचं आहे द कम्प्लेशन ऑफ सोईंग, अँड नंतर लिहायचं आहे अँड द हार्वेस्टिंग ऑफ सीझन. पहा, आता बिहू बद्दल पुढे आणखी माहिती आहे. द बिहू डान्स इज अ जॉयस्ट वन परफॉर्म बाय बोथ यंग मॅन अँड वुमन अँड इज नोटेड फॉर द ब्रिक स्टेप अँड हँड मुवमेंट्स. हा बिहू जो प्रकार आहे हा एक जॉयस आहे, म्हणजे आनंद देणारा नृत्य प्रकार आहे. यामध्ये बोथ यंग मॅन अँड वुमन्स म्हणजे तरुण स्त्रिया आणि पुरुष दोघेही सहभागी होतात. त्यानंतर चपळ यामध्ये पदन्यास आणि हातांच्या हालचाली केल्या जातात. त्यानंतर आहे अनयुज्युअल इन्स्ट्रुमेंट प्रोव्हाइड द ट्रॅडिशनल म्युझिक फॉर द डान्स. द ढोल विच इज सिमिलर टू अ ड्रम, the pipa and the wine instrument made from the buffalo fawn. पहा, तुम्हाला जर याचं वैशिष्ट्य पाहायचं असेल बिहूचं तर काय वैशिष्ट्य आहे? काही वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजवून नृत्याचे पारंपरिक संगीत निर्माण केले जाते. फॉर एक्झाम्पल ढोल, ड्रमसारखे वाद्य, पेपा हे म्हशीच्या पेपा जे आहे हे कशापासून तयार केले जातात? तर बफेलोच्या हॉर्नपासून, म्हणजे म्हशीच्या शिंगापासून बनवलं जाणारं एक वाईन इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे वायुवाद्य आहे. त्यानंतर पहा, पुढचं आहे की The song have been handed down through many generations. Many generations म्हणजे काय? गाणी पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे आणि ती एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत आलेली आहे. द सॉंग्स हॅव बीन हँडेड डाऊन थ्रू मेनी जनरेशन्स. त्यांचे जे सगळे गाणे आहेत ते एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत गेलेली आहे. बिहू कॉम्पिटिशन्स हेल्ड ऑल ओव्हर आसाम अट्रॅक्ट व्हिजिटर अँड द लोकल अलाइक इन लार्ज नंबर. आता पहा, बिहूच्या आसाममध्ये सर्वत्र बिहूच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. ते बघायला बऱ्याच मोठ्या संख्येने पर्यटक आणि स्थानिक प्रेक्षक येत असतात. पुढे पहा, द लिव्हिंग फर्दर नॉर्थ इन माउंटेन्स रिजन ऑफ हिमालयाज म्हणजे काय की अरुणाचल प्रदेश फाइंड्स अ मेन्शन इन द एन्शियंट लिटरेचर ऑफ द पुराणाज अँड द महाभारता. आणखी उत्तरेकडे हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या अरुणाचल प्रदेशचा उल्लेख जेव्हा पुराणात केला जातो तेव्हा पुराणात, महाभारतात यासारख्या प्राचीन ग्रंथामध्ये सुद्धा तुम्हाला हिमालय, अरुणाचल प्रदेश यांचा समावेश तुम्हाला जाणून येईल. नेचर हॅज प्रोव्हाइडेड द पीपल ऑफ धिस रिजन विथ अ डीप feeling for beauty which can be seen in their festivities, songs and the dance. आता पहा, निसर्गाने या प्रदेशातील लोकांना सौंदर्याची अनोखी जाण दिलेली आहे, जिचे दर्शन त्यांचा सण समारंभ आणि संगीत नृत्यांमधून सार्थपणे आपल्याला दिसत असतो.
The New Year festival called Losar is perhaps the most important festival in the certain areas of Arunachal. आता पहा, अरुणाचलमध्ये काही भागात लोसर नावाचा नववर्षाचा उत्सव अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. अरुणाचलमध्ये महत्त्वाचा मानला जाणारा फेस्टिवल कोणता, तर लोसर. ऑन दिस ओकेजन पीपल क्लीन आउट देअर होम्स अँड टू ब्रिंग इन द न्यू इयर अँड डिस्कार्ड द ओल्ड. पहा, या सणामध्ये, लोसर सणामध्ये काय करतात की लोक घराची साफसफाई करून जुन्या गोष्टींचा त्याग करतात आणि नवीन वर्षांचे स्वागत करतात. पाहिला तर उतारा पाहून आपण आता पाहिलं की एव्हरी फेस्टिवल ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया इन द इनकम्प्लीट विदाऊट. तर याचा ॲन्सर आपण पाहिलं होतं की नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये जितकेही सगळे फेस्टिवल्स आहेत ते सगळे फेस्टिवल्स कसे आहेत, ॲग्रिकल्चरवर डिपेंडेड आहेत आणि त्यापासून खूप एन्थुझियाझम आणि जॉय मिळते, म्हणजे उत्साह आणि आनंद मिळतो. Many of their festival are based on the agriculture and no celebration is complete. No celebration तेच आपलं आहे, इनकम्प्लीट आहे म्हणतात. कम्प्लीट विदाऊट द ट्रॅडिशनल म्युझिक अँड डान्स. तर मग आपला आन्सर आहे म्युझिक अँड डान्स. मग इथे आपण म्युझिक अँड डान्स लिहिणार आहोत. त्यानंतर आहे पीपल ऑफ रिकामी जागा ट्रू लवर्स ऑफ नेचर अँड इट्स ब्युटी. तर पहा, जो अरुणाचलचा आपण पॅसेज पाहिला होता त्यात असं लिहिलेलं आहे की नेचर हॅज प्रोव्हाइडेड पीपल ऑफ दिस रिजन विथ अ डीप फिलिंग्स फॉर ब्युटी. म्हणजे काय, याच ओळीवरून आपल्याला असं ठरवायचं आहे की अरुणाचल प्रदेशच्या लोकांना निसर्गाचं सौंदर्य खूप आवडतं. तर आपण इथे आन्सर लिहिणार आहोत अरुणाचल प्रदेश. आपण लिहिलेला आहे अरुणाचल प्रदेश. नंतर आहे रिकामी जागा फेस्टिवल्स इज सेलिब्रेटेड 3 times ऑफ इयर टू मार्क द स्टेज ऑफ ॲग्रिकल्चर. आपण पाहिलं होतं की बिहू हा फेस्टिवल आहे तो आसाममध्ये सेलिब्रेट केला जातो आणि तो 3 डिफरंट स्टेटवर साजरा केला जातो. तर आपला आन्सर आहे बिहू. बिहू हे त्याचा आन्सर आहे. अरुणाचल प्रदेश फाइंड्स अ मेन्शन इन एन्शियंट लिटरेचर ऑफ द. आता हे पॅरेग्राफ आहे, या अरुणाचल प्रदेशच्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही पाहू शकता, अरुणाचल प्रदेश फाइंड्स अ मेन्शन इन द एन्शियंट लिटरेचर पुराणाज अँड द महाभारतात. पुराणा हे आपलं आन्सर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे ऑन व्हॉट ओकेजन आर द 3 states ऑफ बिहू फेस्टिवल. कोणत्या बिहू फेस्टिवल कशा पद्धतीने, कोणत्या तीन जे शेतकऱ्यांचे भाग असतात त्यामध्ये साजरा केला जातो. तर आपण बिहू फेस्टिवलचा पॅसेज पाहू. पहा, आपलं आन्सर आहे द 3 different states ऑफ बिहू मार्क द बिगिनिंग ऑफ द हार्वेस्टिंग सीझन. त्यानंतर आपण पाहिलं की द कॉम्प्लिशन ऑफ सोईंग अँड द एंड ऑफ द हार्वेस्टिंग सीझन. तर आपण हे आन्सर इथे लिहिणार आहोत. द 3 different states ऑफ बिहू मार्क बिगिनिंग ऑफ द हार्वेस्टिंग सीझन, कम्प्लिशन ऑफ द सोईंग अँड द एंड ऑफ द हार्वेस्टिंग सीझन हे आपण लिहिलेलं आहे. त्यानंतरचं आहे ॲडजेक्टिव्ह आपल्याला शोधायचे आहे. तर प्रत्येक आपल्याला शब्द शोधायचा आहे. डायव्हर्स. पहा, डायव्हर्सिटीसाठी आपल्याला डायव्हर्स हा शब्द इथे आलेला आहे. डायव्हर्स कल्चर म्हणजे आलेलं होतं, त्यामुळे आपण इथे डायव्हर्सिटीचा जो ॲडजेक्टिव्ह आपल्याला मिळालेला आहे तो डायव्हर्स लिहिलेला आहे. त्यानंतर जॉय. तर पहा, बिहू डान्सबद्दल बोलताना असं म्हटलेलं आहे बिहू डान्स इज अ जॉयस. हे आपल्याला ॲडजेक्टिव्ह मिळालेला आहे जॉयस. जॉयस आपण लिहिलं. त्यानंतर आहे ट्रेडिशन. तर इथे आपल्याला पाहायचं आहे ट्रेडिशनबद्दल तुम्ही शोधलं तर तुम्हाला मिळेल की म्युझिक आणि डान्स कसं होतं. तर ट्रेडिशनल आन्सर आपण लिहिलेला आहे. नंतर आहे माउंटेन. पहा, जो अरुणाचल प्रदेशचा जो पॅसेज आहे त्यात असं म्हटलेलं आहे लिव्हिंग फर्दर नॉर्थ इन द माउंटेनियस रिजन ऑफ द हिमालया. अरुणाचल प्रदेश जो पर्वतीय भाग आहे माउंटेनियस, तर आपण ते लिहिणार. पहा, मेन्शन आणि माउंटेन आणि माउंटेनियस हे आपण लिहिलेला आहे. त्यानंतर आहे A4.
आता नंतर ग्रॅमॅटिकलचा प्रश्न आहे A4. बिहू डान्स इज परफॉर्म बाय बोथ यंग मॅन अँड द वुमन. तर ॲज वेल ॲज आपल्याला यामध्ये यूज करायचं आहे. तर ॲज वेल ॲज आपल्याला यूज करताना एक लक्षात ठेवायचं की 2 वाक्य किंवा 2 शब्द, 2 नाऊन, 2 ऑब्जेक्ट, 2 व्हर्ब या ॲज वेल ॲजनी जोडल्या जातं. तर बिहू डान्स इज परफॉर्म बाय बोथ यंग मॅन अँड वुमन. तर अँड जिथे आहे तिथे आपल्याला अँड काढून टाकायचं आणि त्या ठिकाणी आपल्याला ॲज वेल ॲज लिहायचं आहे. तर हे आपलं उत्तर असणार आहे. आता हे जे उत्तर आहे हे तुम्हाला या पेपरच्या बॅक साईडला लिहायचं आहे. इथे जागा सोडलेली नाही आहे. मी जसं लिहिलं तसं तुम्ही करू नका की अँड खोडा आणि ॲज वेल ॲज करा, असं करू नका. तुम्हाला बॅक साईडला आन्सर लिहायचा आहे. त्यानंतर बिहू डान्स इज अ व्हेरी जॉयस वन, मेक इट एक्सक्लामेटरी. याचा आपल्याला एक्सक्लामेटरी तयार करायचा आहे. तर आता एक्सक्लामेटरी तयार करताना एक लक्षात ठेवायचं की जर वाक्यामध्ये ए असेल तर आपण व्हॉट वापरतो. तर मग आता व्हॉटनी वाक्य लिहिणार आहोत, व्हॉट. त्यानंतर अ व्हेरी जॉयस वन हे जे आहे यावरून आपण व्हेरी काढून टाकणार आहोत. एक्सक्लामेटरी करताना आपल्याला व्हेरी हा शब्द काढून टाकायचा असतो. फक्त अ जॉयस हेच आपण घेणार आहे. व्हॉट अ जॉयस. त्यानंतर आहे व्हॉट अ जॉयस नंतर आपल्याला घ्यायचा असतो तो म्हणजे जो सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब, द बिहू डान्स इज. तर तुम्ही पाहू शकता व्हॉट अ नंतर आपण व्हेरी काढून टाकलं, जॉयस घेतलेला आहे म्हणजे ऑब्जेक्ट घ्यायचा व्हॉट नंतर अ जॉयस, नंतर सब्जेक्ट घ्यायचा द बिहू डान्स आणि नंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचं इज आणि त्यानंतर द्यायचं एक्सक्लामेटरी. हे झालं मेक इट एक्सक्लामेटरी, म्हणजे आपण सरळ साध्या वाक्याचं एक्सक्लामेटरी तयार केलेलं आहे. नंतरचा प्रश्न आहे विच फेस्टिवल डू यू लाईक मोस्ट अँड व्हाय. तुम्हाला कोणता फेस्टिवल आवडतो आणि का. इट्स अ जस्ट एक्झाम्पल ऑफ आन्सर. हे एक एक्झाम्पल आहे. तुम्हाला जो आवडतो फेस्टिवल तो लिहायचा आहे. आय लाईक नवरात्री फेस्टिवल द मोस्ट. आय लाईक इट मोस्ट बिकॉज आय कॅन एन्जॉय गरबा डान्सिंग अ लॉट. आय जॉईन डिफरंट ग्रुप्स ऑफ गरबा अँड एन्जॉय डान्सिंग. आय ऑल्सो गेट टू मीट माय फ्रेंड्स अँड रिलेटिव्ज ड्युरिंग नवरात्री. हा नवरात्रीवर आधारित आहे. तुम्हाला जो फेवरेट फेस्टिवल आहे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे.